लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है, तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है। सध्या या देशावर जी परिस्थिती सध्या तरी आहे ते हे विनाशाकडे जाणारी परिस्थिती आहे मला असं वाटते। आयोजकांनी आल्याबरोबर सांगितलं का आपला हा कार्यक्रम नॉन पॉलिटिकल आहे, तर मला असं वाटते का कोणताच कार्यक्रम हा नॉन पॉलिटिकल नसतो आणि चळवळीतला तो नसतोच। चळवळीतल्या लोकांनी विद्रोही राहिले पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आणि त्यांनी मला सांगितलं का स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी वगैरे येणार आहे, इथं कोणीच दिसून नाही राहिलं। तुम्ही तुमच्या मुलाबाळांना आणायला पाहिजे होतं। मी जिथं जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध समाजाचे कार्यक्रम करायला जातो शेड्यूल कास्टचे, तिथं असंख्य गर्दी असते आणि विशेषतः नवीन मुलांची असते। पण तुम्ही आपल्या मुलांना आणलं नाही, अशा कार्यक्रमाला नक्की आणायला पाहिजे। जर एखादा वैचारिक माणूस येत आहे, कारण ते या देशाचं भवितव्य आहे, आणि मी आज जे बोलणार आहे तर मी त्यांना पहिलेच म्हटलं का मी लोकशाहीचे सध्या 4 स्तंभ आहे आणि यातले 4ही स्तंभ आता मोडकळीस आले आहेत। एक लात मारली तर पडन ना, लोकशाही गड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आजचा ह्या जो कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रम नॉन पॉलिटिकल माझे भाषण तर होणार नाही असं मला वाटते, ठीक आहे। कारण विषय असा आहे का जो पेपर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढला त्याचं नाव आहे मूकनायक। हा पेपर मुक्या लोकांचा नायक आहे, ज्यांना जगण्याचा अधिकार या समाजाने दिला नव्हता, ज्यांना शिक्षणाचा अधिकार दिला नव्हता, ज्यांना सार्वजनिक तळ्यावर पाणी पिण्याचा अधिकार ज्या समाजाने दिला नव्हता, त्याचा नायक, त्याचा आवाज म्हणून हा पेपर काम करन आणि त्या पेपरने त्यावेळेस काम केलं। बरं, या पेपरवर तुकाराम महाराजाचे वचन लिहिल्या जात होते। वर्त ते जे वर्त वचन आहे ते वचन तुकाराम महाराजाचे आहे। तुकाराम महाराजाचेच काऊन लिहिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं असतं तो मुंडक उपनिषदेमधले टाकले असते, पण तुकाराम महाराज विद्रोही होते। कोण होते? आणि विद्रोहाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद करायचा आहे तर आपल्या या मूकनायक वृत्तपत्राच्या मुख्य पेजवर, मुखपृष्ठावर तुकाराम महाराजाचे अभंग लिहिण्यात येत होते। ते याच्यासाठी लिहिण्यात येत होते का तुकाराम महाराज विद्रोही होते। कदाचित तुम्हाला माहीत नसन, या सरकारनं इलेक्शनच्या अगोदर शेतकऱ्याची कर्जमाफी आपल्या जाहीरनाम्यात जाहीर केली होती। जसं सरकार आलं या बजेटमध्ये कर्जमाफीचा क बी नाही काढला, साल्यानं काढला का? पण या देशात, या महाराष्ट्राच्या भूमीत पहिला कर्जमाफी करणारा माणूस कोण असन तर तो जगद्गुरू तुकाराम महाराज होते। तुकाराम महाराजांना या महाराष्ट्राच्या मातीत पहिली कर्जमाफी केली। दुष्काळ पडला होता आणि तुकाराम महाराज सावकार होते, आणि सावकार असताना दुष्काळ पडला, शेतकऱ्याकडं खासाठी अन्न उरलं नव्हतं, आणि अशा परिस्थितीत दिलेलं कर्ज मागणं बरोबर नाही, म्हणून कर्जाचं रजिस्टर इंद्रायणीच्या डोहात बुडवलं। हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत पडलं तर शिवाजी महाराजांनी 2 डाले, आमच्या इकडे टोपले, तिकडं तुमच्या इकडे काय म्हणते, आमच्या इकडे डाले म्हणते, तुमच्या इकडे टोपले म्हणत असन, 2 मोठाले टोपले भरून सोन्याचे मोहरे पाठवले। महाराजांना वाटलं का तुकाराम महाराजाची परिस्थिती बिघडली असन, एवढं मोठं कर्ज त्यांनी माफ केलं, ठीक आहे। त्याच्यामुळे कदाचित असं होऊ शकते का त्याची परिस्थिती सध्या बिघडली आहे, आपण काहीतरी आर्थिक मदत त्यांना करायला पाहिजे, म्हणून पाठवले। तर घरी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे घेऊन आले ते सगळं, तर संत तुकाराम महाराज म्हणते का हे या स्वराज्याच्या उभारणीसाठी ठेवा, आणि छत्रपती शिवाजी महाराजाला सांगा तुकारामाचे 2 हात जोपर्यंत मजबूत आहे, या मनगटात जोपर्यंत ताकद आहे, मला मदतीची गरज नाही, हे स्वराज्याच्या रक्षणासाठी वापस घेऊन जा। तर वापस पाठवलं, आणि मी त्या विठ्ठलाच्या भूमीत आलो आहे, ज्याच्या कुशीत मूकनायक नावाचा परिसंवाद आयोजित केला आहे। ज्या गौतम बुद्धानं या देशातल्या लोकांना, या जगातल्या लोकांना
ज्याची शिक्षण दिली, समानता सांगितली, सदाचार सांगितला, विवेक सांगितला, आदर सांगितला, मानवता सांगितली, आणि विठ्ठलाची वारी ही या सदाचाराचं, या देशातल्या समानतेचं आणि या सरकारवर जे जातीभेद न धर्मभेद करतात त्याच्या थोपकाडीत मारलेली चपराक म्हणजे या विठ्ठलाची वारी आहे, ज्याच्यात मांग, महार, कुणबी, तेली, माही, वंजारी, मराठा, बंजारा सगळे कोणी ओळखायला येत नाही का कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे. आणि त्या विठ्ठलाच्या वारीला 21 दिवस विठ्ठलाच्या दर्शनाला येते. असं जेव्हा या देशात घडते तर यायच्या पोटात काहीतरी असं काय बेरं चालू राहते का साल हे बंद झालं पाहिजे, हे कुठंतरी खतम झालं पाहिजे. आणि तुमच्यातलेच कोंबडे कसे भांडवता येईल, मग ते मराठा ओबीसी असो का हिंदू मुसलमान असो. आता एक विषय चालू आहे औरंगजेबाची कब्र खोदाची. आज साले हे औरंगजेबाच्या अवलादी आहे ना पोसून ठेवले आहे. तो कोलटकर का बोलला, तुम्ही ऐकली क्लिप? ते ऐकली का? अरे क्लिप ऐकली का? त्या कोलटकरची क्लिप नाही ऐकली तुम्ही? ऐकली का? काय म्हणते शिवाजी महाराज पहिल त्याला नागोळ्या करून पडणावले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजाचे बायोलॉजिकल फादर म्हणते तो दादाजी कोंडदेव आहे. जराशी लाज वाटत नाही? अशा माणसाची केस कोर्टात जाते, त्याला कोर्ट बेल देते. कोण बेल देते? तर त्याच्या विरोधात महाराष्ट्र शासनाचा वकील राहते, तो वकील एकही शब्द मांडत नाही म्हणून त्याला बेल भेटली. आणि मग कोण आहे गृहमंत्री? ते बसून आहे ना अवलादी हापचड्डीवाल्याच्या. म्हणून आपण कुठंतरी बोललो पाहिजे. ठीक आहे, कार्यक्रम हा नॉन पॉलिटिकल होणं अशक्य आहे, कारण जेव्हा या देशावर परिस्थिती आहे तर आपण बोललं पाहिजे. माझ्या बाप म्हणते का तू लय जास्त बोलतो, कमी बोलत जा. म्हणलं बाबा तसंही मसनातच जाच आहे डंगडंग करत. कोणी अमर व्हायला आला का इथं? तुमच्यातलं कोणी अमर गिमर होणार आहे? अरे हाय का? कोणीही अमर गिमर होणार नाही आहे. ठीक आहे, तुमचं अंतिम ध्येय आहे डंगडंग करत मसनात जाणे. बरं तिथं गेल्यावर बी पावसाळ्यात मेले लाकडं ओले असले डिझेलनं पेटवते तुम्हाला. काही तूप गिप तर टाकणार नाही तुमच्या अंगावर. टाकणार आहे का तूप गिपात? काही तूप गिप टाकून पेटवलं बा. बरं एखाद्या खूप पैसेवाल्याचं, लोक बमाड पैसा कमावते आणि त्याला असं वाटते का पैसे कमावले म्हणजे खूप समाजाला 1 रुपया देणार नाही, अशा कार्यक्रमाला 1 रुपया देणार नाही, असे बी समाजात लोक आहेत. आहे ना लोक, आपलीच माडी, आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, बस त्याचं आयुष्य तिथपर्यंत सीमित आहे, त्याच्या पड्याला ते जाणार नाही. मग मले का म्हणायचं आहे, पैसे कमावल्यावर आता समजा मुक्या मेला, मुक्या 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 माहित नाही का तुम्हाला? कर लो दुनिया मुट्ठी में. समजा मुक्या मेला तर त्याचं पोट्ट, बाबा तुम्ही लय कमावून ठेवले, तुम्हाला 500च्या बंडलाईत पेटवतो. पेटवण का? अरे पेटवण का नाही पेटवत भाऊ. ह्या हातातल्या सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातले दागिने बिगिने सब काढून घेते. ठीक आहे, घरी नवीन 5 कोरे करकरीत ड्रेस जर असेल ना तुमच्या, एकही नाही वापरत जी त्याच्यातला, ते 250 रुपयाची बंगाली आणते जिले खिसाही राहत नाही. समजलं का? आणि जर समजा तो पेतच असन तर एक 90ची ठेवते, नाही तर खात असन ते एक गाई छाप ठेवते. त्याच्या वड्याल त्याच्या पड्याल तुम्हाला काही देत नाही. म्हणून कमावलेल्यापैकी 10-15% समाजाच्या उन्नतीसाठी द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ अशी नाही मोठी केली, एकटे नाही लढू शकत. त्यांना समाजातल्या लोकांनी पाठबळ दिलं होतं आंदोलन करासाठी. मूकनायक पेपर काही त्याच्यापाशी पैसे होते का? नव्हते पेपर. आणि हे लक्षात ठेवा का आपले पोरं एका क्षेत्रात नाही गेले पाहिजे, आपले पोरं राजकारणात बी गेले पाहिजे. या देशात तुमच्यासाठी तुमच्या पोराला स्कॉलरशिप चालू करायची आहे, एखादं कॉलेज चालू करायचं आहे, तुमच्या पोराला आरक्षण द्यायचं आहे, आरक्षण वाढवायचं आहे, काही प्रश्न नोकऱ्या काढायच्या आहे. कोण काढते जी? अजी कोण काढते? गव्हर्नमेंट काढते ना, मग सरकार काढते.
मग सरकारी माणसं कोण आहे? राजकारणी आहे. या देशाच्या पॉलिसी कोण बनवते? राजकारणी बनवते. ते सांगते IAS अधिकाऱ्याला असं बनव, ठीक आहे, अमक बनव, ढमक बनव. म्हणजे तुम्ही राजकारणापासून सुटू नाही शकत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉची डिग्री घेऊन जेव्हा कॅम्ब्रिजहून आले तर ते इंग्रज चोट्टे द्यायले म्हणे का तुम्ही बेस्ट लॉयर आहे भारतातले, खूप प्रसिद्ध वक्ते आहे, तुम्हाला एवढ्या विषयाचं नॉलेज आहे, तुम्ही एक काम करा, मस्त आता न्यायाधीश पद उपभोगा, बॉम्बे हायकोर्टात न्यायाधीश व्हा म्हणे, मस्त एसीचा बंगला देतो, इथंच राहा. पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती सुंदर उत्तर देतात त्यांना. इंग्रजाईले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते हे शिक्षण तुमची लाचारी पत्करण्यासाठी नाही घेतलाय, माझ्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही, तो जोपर्यंत मी मिळवून देणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. हे उत्तर होतं. मग प्रपंच होता, बायको होती, लेकरं होते, पोसाचे कसे, मग पैसे तर लागन. मग त्याच बॉम्बे हायकोर्टात वकिली केली, सिडनीहॅम कॉलेजमध्ये मुंबईला प्राध्यापकपणाची नोकरी केली, याच्यासारखी बायको नाही टाकली अर्ध्यात. तुमचा लाईट नाही लागला वाटते. मन की बात सारखं थोडीच आहे. म्हणजे एक केली तर धुऱ्यावर न्यायचं, शेल्यावर, ठीक आहे. म्हणजे ते आमच्या इकडं शेत म्हणते, तो वावर म्हणते, तुमच्या इकडे शेत म्हणते, ठीक आहे. त्याला शेवटला जो कोणता आहे शेताचा त्याला धुरा म्हणते, तर ते धुऱ्यापर्यंत न्यायचं, मरतपर्यंत, नाही तर करायचंच नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे बा, ठीक आहे. असं मधा बिंदा सोडून देणं बरोबर नाही बायकोले, एक तर करायचंच नव्हतं मग, आहे का नाही. आणि देशाची लोकशाही एवढी सध्या आता बिकट अवस्था आहे, जी एवढी बिकट अवस्था आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आले, कोणीही काही बोलून जाते. हां, आता या महाराष्ट्राच्या विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली का आग्र्याचे औरंगजेबाच्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराजांची जी सुटका झाली त्या सुटकेची जागा महाराष्ट्र शासन घेईन आणि तिथं मोठं स्मारक बांधीन. अबे मना बयाडा, पहिले ते छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक उभं करणार होता तू अरबी समुद्रात, ते उभं कर, ठीक आहे. म्हणजे लोकायले पा खाचे दात, पहिले म्हणजे उद्घाटन करायला हे आलता ना दाढीवाला, त्याचं उद्घाटन करायला दाढीवाला आलता 18ले, अजूनही उभं झालं का? नाही झालं. मग देशाच्या पत्रकारावर मोठी जबाबदारी आहे. मला वाटते इथं सगळ्या वृत्तपत्राचे पत्रकार असन, बिचारे हे लहान लहान पत्रकार आहे, हे इथून बातम्या पाठवते, पण त्या लावाच्या का नाही ते वरचे ठरवतात चोट्टे. कारण मी पत्रकाराशी चांगला संबंधित आहे, मला कुठंही गेलं का आवर्जून पत्रकार भेटायला येते, मला जेवायला घेऊन जाते. ॲक्च्युली पत्रकार दुसऱ्याकडून जेवत असतात, पण ते मला घेऊन जातात, त्याचं प्रेम आहे तेवढं, ठीक आहे. पण तुम्हाला सांगतो मी का अमरावतीले दंगल झाली, ठीक आहे. म्हणजे इथून 3 वर्षाच्या अगोदर दंगल झाली. अमरावती आमच्या विदर्भातली विचारांची भूमी आहे आणि ज्या जिल्ह्यानं 2 महान संत या देशाला दिले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे महाराज, त्या जिल्ह्यात दंगल होते. का होते? दंगल होते. दंगलीच्या दिवशी माझा कार्यक्रम होता दर्यापूरले, तर कार्यक्रम कॅन्सल केला, करा लागला. आणि कार्यक्रम तिथून मग 2 महिन्यानं कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम करून मी अमरावतीत वापस आलो, पत्रकारांनी मला जेवायला नेलं. तर तो पत्रकार म्हणते, सर जे जे दंगल करते होते दंगलीत जायनं कोटे मारले, तो एकही आम्हाला अमरावतीतला चेहरा दिसला नाही. अरे साला म्हणलं अमरावतीतले तू? सर आम्ही आता प्रत्येक माणसाला ओळखतो ना जी म्हणते, म्हणजे जवळपास आमचे चेहरे ओळखीचे आहे. अमरावतीचे लोक नव्हते म्हणते. बरं गोटे कुठून आले दंगलीत मारासाठी हे समजलं नाही आम्हाला. आम्ही पत्रकार माणसं, आम्ही शोध केला पण नाही भेटलं, कुठून आले गोटे. बरं त्याच्यानंतर त्यानं एक मला किस्सा सांगितला पत्रकारानं. सर असे काही व्हिडिओ होते म्हणे का जे आम्ही पाठवलेच नाही म्हणे. तर त्या पत्रकाराला वाटत होतं का आमचा अमरावती जिल्हा पुन्हा नाही जळायला पाहिजे. जर हे व्हिडिओ टीव्हीवर दाखवले तर पुन्हा यायला आग लागल. पहा पत्रकार म्हणजे किती त्याला आपल्या जिल्ह्याबद्दल वाटत होतं का आमची अमरावती पुन्हा पेटन.
पुन्हा आगीत झुलसन म्हणून त्यानं काही व्हिडिओज पाठवले नाही. मीडिया काय, मीडियाले तिकडं जे मोठाले लोक आहे त्याले काय तुमच्या दंगलीशी तुम्ही मेले का आणि वाचले का काही लेन नाही, त्याले TRP पाहिजे. आणि म्हणून तो म्हणे सर आम्ही काही व्हिडिओज पाठवले नाही, आणि व्हिडिओ पाठवासाठी म्हणे बंद इंटरनेट बंद होतं म्हणे. तर आम्हाला 26 किलोमीटर बाहेर जावं लागत होतं म्हणे मोजरीले. तिवसा नावाचं तहसील आहे तिथून पाठवा लागत होते म्हणे, कारण अमरावतीचं पुरं नेटवर्क बंद केलं होतं. त्याच्यानंतर सर म्हणे एक मुसलमान भेटला 3 दिवसानं, त्याला विचारलं म्हणे. तर तो म्हणे त्याचं गॅरेजचं दुकान होतं 4 व्हीलरच्या. तर त्याची मुलाखत घेतली तर तो मुसलमान म्हणे मेरा पूरा दुकान आग में जलकर खाक हो गया. ठीक है बोले मेरा दुकान जलाया कोई बात नहीं, लेकिन दुकान में 40 गाड़ियां थी वो भी जलकर खाक हो गई. लेकिन साहब म्हणे 2 ही गाड़ियां मुसलमान की थी, बाकी 38 गाड़ियां हिंदू की थी. आता तो ज्याच्या गाड्या जळल्या ज्यानं पेटवल्या त्या गाडीवर लिहून नव्हतं ना हिंदूची होय का मुसलमानाची होय, असं काही लिहून होतं का? ठीक आहे, त्या भीडले चेहरे नसतात आणि भीडीत माणूस असा आक्रमक होतो. याच्यात पोट्टे मागं कोल्हापूरमध्ये दंगल झाली. कोल्हापूरच्या दंगलीत पोट्टे कोणाचे? गोटे मारणारे पोरायचे CCTV फुटेज घेतले, पोट्ट्याला अटक केलं. पोट्टे 18 वर्षाच्या खालील होते, 12वीतल्या वर्गातले होते. आणि पोट्टे कोणाचे? बहुजनाचे पोट्टे होते, म्हणजे OBCचे पोरं होते. आपल्या पोरायचे डोके या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनं एवढे पागल करून टाकले आहेत. 10 लाईनचा मेसेज येते जी पोट्ट पुस्तक नाही वाचत. म्हणजे इतिहास पुस्तकात शोधा, इतिहास व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर शोधू नका. आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर मेसेज लिहिणारे ते आहे आणि आपण भक्कन फॉरवर्ड करून देतो. कसं सांगायचं? म्हणजे मी आता अभ्यासू माणूस आहे, जेव्हा मी पाहतो का या देशात का चालू आहे, किती ढोंग करतात ही राजकारणी लोक. लाडक्या बहिणीले 2100 देतो म्हणे, इलेक्शन झाल्यावर भेंड नाही दिलं, 1500 दिले, त्याच्यातले बी काही गायल्या. शेतकऱ्याची कर्जमाफी करतो म्हणे, नाही केली. लाडका भाऊ योजना स्कीम केली, पोट्टे आंदोलन करून राहिले. स्वाधारचे पैसे नाही भेटून राहिले हॉस्टेलमधल्या पोरायले. आधार OBC साठी हॉस्टेल चालू केलं, त्या आधार नावाची योजना आहे, जेव्हा खावाले 5000 रुपये पोट्ट्याला भेटते, ते बी पैसे नाही देऊन राहिले. महाराष्ट्रातल्या 4 लाख कॉन्ट्रॅक्टरनं आंदोलन केलं आता मागं, त्याचे 42,000 करोड रुपये थकीत आहे शासनाकडे. म्हणजे इलेक्शनले बमार तुम्हाला गांजरं दाखवले, आता भेंड नाही.